हो, नंतर मी बाहेर गेलो, तर मग मी ते Oracle पण नाही हम्म. बघितलं, कोणतंच नाही. तर मग म्हणजे आता माझ्यासाठी तर तुम्ही डायरेक्ट नवीनच झालं समजा. सगळंच नवीन झालं असेल आणि तुम्ही ह्या मधल्या टायमिंग मध्ये काय दुसरे सेटअप वगैरे बघितले का फॉलो केले दुसरे सेटअप? नाही दुसरं काहीच नाही, दुसरं काहीच नाही. मी दुसऱ्या कामामध्ये होतो, त्यामुळे मी लक्षच नाही दिलं ओके नाही. ओके म्हणजे ओके. चार्ट सुद्धा बघत होतो. चार्टला मी हम्म, सोडलं नाही, पण चार्ट बघत पण हम्म. मग मी काहीच नाही का बघत बसायचो. ओके ओके. बस एवढंच कारण केलं. हां. कारण बरेच जण काय करतात माहितीये का, ते सेटअप समजा जर त्यांना काही समजलं नाही तर मग मधल्या टायमिंग मध्ये 1-2 महिने इकडे तिकडे दुसरीकडचे सेटअप ट्रायल करतात, प्रॅक्टिस करतात आणि तिकडे जर रिझल्ट भेटला नाही तर फिरून परत मग एका सेटअप वरती येतात. बरोबर आहे, बरोबर आहे. असं पण होतं. त्याच्यामुळे सहसा सेटअप जर आपला प्रॉपर असेल, थोडंसं समजलं नाही तर प्रॅक्टिस करायची आणि एका सेटअप वरती हे करायचंय काम. हो, 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 हो. नाही मग काल त्याच्यामुळेच कुणाला म्हणलं कळलं. माझ्यासाठी हम्म, एकदम मी हम्म. तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनशॉट पाठवायचो नाही का, मी जेव्हा एंट्री हो घ्यायचो, तर मी तुम्हाला हो स्क्रीनशॉट हो पाठवायचो, की हां, किती हो. पॉइंट भेटले मला. मी ते पहिले आपल्या ते जुन्या ह्यानं करायचो आणि Oracleचं बी केलं, पण ते इंडिकेटर पण हम्म, होता. माझ्याकडे लावलेला होता इंडिकेटर. पण हम्म. नंतर मग मला काही टाईम नाही, तर मग मी म्हटलं चला ठीक आहे, सध्या स्टॉप करू आणि हो. नंतर करू. तर मी तुमचे ना, म्हणजे तुमचे हम्म, जे आपले 3 ग्रुप आहेत, ते म्हणजे 2 हा एक प्रोटोकॉल आणि आपला जो हो मेन जो ग्रुप विषय हो. सगळ्यांना मी हम्म, करून ठेवलेलं. म्हटलं कसं आहे आता कामामध्ये डिस्टर्ब होऊन जाईल. नक्की. हम्म. ओके. आणि आवाज येत नाही तुमचा, तर बाकीच्यांचे काही डाऊट आहेत का विचारा एकदा, म्हणजे आपण क्लिअर करू आणि मग पुढे जाऊयात. तुम्ही काय बॅक टेस्टिंग केली असेल, तुम्हाला समजलं नसेल की इथूनच का मुवमेंट आली, मी एक बोलू का? विचारा. हॅलो. हो बोला. अ, बोला बोला. म्हणजे आपल्याला असं पुन्हा मला म्हणजे आता तुम्ही कसं कन्सेप्ट वापरतात? समजा आता नवीन काय आपला सेटअप तुम्ही तुम्ही व्हिडिओ तयार बघितले केलेला का, आहे. लर्निंगचे व्हिडिओ बघितले? ते Oracleचे का? हम्म. Oracleचे नाही बघितले. Oracleचे मी 5 बघितले नसतील तर डीएम करा, तुम्हाला ऍक्सेस भेटेल. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हो. आणि आता तुम्ही हॅलो. थोडस हॅलो क्लासचे सर, व्हिडिओ मला बघा. क्लास पाहिजे. काय म्हणले बोला. सर? आता तुम्ही काय करा, डीएम करून ठेवा, ऍक्सेस घ्या, व्हिडिओ बघा काय नाही. पूर्ण. आणि आता सध्या पण आपण जे लाईव्ह मार्केटमध्ये आता क्लास घेतो, म्हणजे ऑनलाईन क्लास घेतो, तो पण अटेंड करा रोज. मागचे व्हिडिओ बघा क्लासचे, युट्यूबला टाकलेले आहेत. ठीक आहे, चालेल ना. आणि सेम आपल्या कम्युनिटीचे जे पण काही क्लास असतील ते आपण इकडे घेऊयात. काही बोला प्रॉब्लेम नाही. बोला बोला. आता कोण बोलत होतं? हॅलो. माईक अनम्यूट करा, तुमचा हॅलो आवाज येत सर. नाहीये. बोला. हॅलो. सर मी काय हा म्हणतोय, आवाज. तुमचा क्लास हम्म. क्लास भेटेल का? बिगनर आहे मी. बिगिनर म्हणजे किती महिने झालेत? एकदमच नवीन नुसते ट्रेडिंग शिकतोय. शिकत असतील तर आधी तुला बेसिक सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. हा, बेसिक मला माहित आहे बेसिक थोडंफार. माहिती असेल तर ओके. बेसिक माहिती असेल तर मग तू टेलिग्रामला मेसेज कर, तुला ऍक्सेस भेटेल व्हिडिओचा. मग ते व्हिडिओ थोडेसे बघ, प्रॅक्टिस कर बॅक कोणत्या टेस्टिंग वगैरे. पण टेलिग्रामची लिंक कुठे भेटेल तुमच्या पर्सनल? टेलिग्रामची लिंक काय इंस्टाग्रामच्या बायोमध्ये आहे, व्हॉट्सअपच्या बायोमध्ये आहे, युट्यूबच्या अबाउट सेक्शन मध्ये आहे. ठीक आहे, ठीक आहे. पण क्लासची हो फी सगळीकडेच वगैरे आहे. काय आहे का? क्लासची फी काय 700-400, त्याच्यामध्ये 6 महिने इंडिकेटर आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही इंडिकेटरचाच ऍक्सेस घेताय स्वतःसाठी. क्लासची फी तसं तर काहीच नाहीये. हा, ठीक आहे, ठीक आहे. हो. आणि जॉईनिंग व्हॉट्सअप व्हायचं असेल नंबर तर मी तर मेसेज करू ना? नक्की नक्की. आणि इथं मी स्क्रीनवरती पण व्हॉट्सअप नंबर मेन्शन करतो. ठीक आहे, ठीक आहे सर. तर 92-70-71-49 19. तर आवाज येतोय? ओके. तर आपण चालू करूयात. आणि काल काय झालं होतं मार्केटमध्ये, न्यूज होती काल एनएफसीची, तर आपण बघू एक्झॅक्टली मार्केटने कसं काम केलंय. तर जसं मी तुम्हाला शिकवलं होतं की जेव्हा पण मार्केट अपसाईडला जात असेल तर आपल्याला एक बॉटम पाहिजे. आणि आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं एक्झॅक्टली आपण इथली एक रेंज काढली होती. स्क्रीनमध्ये दिसते का, एकदा मला कन्फर्म करा. एकदा कन्फर्म करा कोणीतरी माईक अनम्यूट करून.
दिसतंय का सर? दिसतंय सर, दिसतंय. दिसतंय ओके, ओके, दिसतंय ओके. सर. येस येस. ओके. तर आपण ही रेंज काढली होती 30 मिनिटावरती. बाकीच्यांनी अनम्यूट करा माईक, म्यूट करा म्हणजे तुमचे आवाज येणार नाहीत. आणि जे पण आता टेलिग्रामला मेसेज करत आहे त्यांना रिप्लाय भेटेल. आता तुम्ही क्लास अटेंड करा, तुम्हाला रिप्लाय भेटेल नंतर. ओके. तर मोठ्या टाइम फ्रेमवरती मी तुम्हाला एक सांगितलं होतं मागच्या पण क्लासमध्ये की आपण ही रेंज काढली आहे. रेंज काढल्याच्या नंतर गोल्डने त्याचं डबल स्ट्रक्चर कम्प्लीट करण्याच्या दृष्टिकोनातून खालून जर तुम्ही बघितलं तर हे असं स्ट्रक्चर होतं कुठेतरी. मी ड्रॉ करून पण दाखवतो तुम्हाला कोणती कॅन्डल आहे खालची एकदम. हे बघा, झूम करून जर तुम्ही बघितलं तर आपण अप साईडची रेंज काढतोय आणि रेंज काढताना आपण काय करतो, जी पण एकदम बॉटमची कॅन्डल आहे ती सिलेक्ट करतो. आता ही 19ची कॅन्डल आहे 3 ऑगस्टची. आपण इंडिकेटरच्या सेटिंग मध्ये गेलो, सिम्पली ती 19 टाकून इथं खाली 00 टायमिंग करून एंटर करायचं अप साईडचं. आणि अप साईडचं जेव्हा तुम्ही रेंज काढता तेव्हा मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती की जेव्हा तुम्ही अप साईडची रेंज काढताय अशी, हे बघा, अप साईडची जेव्हा तुम्ही रेंज काढता आणि त्याच्यावरती जर कॅन्डल क्लोज केले असतील, म्हणजे जर तुम्ही नीट बघितलं 3 मिनिटावरती जाऊन, तर हे वरच्या साईडला, हे बघा, वरच्या साईडला गोल्डने, थांबा 1 मिनिट, हे चार्ट रिलोड करते. वरच्या साईडला गोल्डने डबल म्हणजे एक स्ट्रक्चर ब्रेक केलं होतं आणि जेव्हा पण स्ट्रक्चर ब्रेक असेल आपण काय करतो, डबल स्ट्रक्चर घेतो. हे बघा इथे या ठिकाणी एक्झॅक्टली या ठिकाणी आपल्याला काय कळतंय की गोल्डने वरच्या साईडला प्रॉपर ब्रेकआउट दिलेलं आहे आपल्या स्ट्रक्चरच्या. मग असं आपण काय करतो, डबल स्ट्रक्चर ड्रॉ करतो. कसं करायचं, सिम्पल, जी पण आपली मोठी टाइम फ्रेमची रेंज आहे ती आपण डबल ड्रॉ करतो. अशी डबल ड्रॉ केल्याच्या नंतर मला एक गोष्ट या ठिकाणी कळतीये की एक्झॅक्टली गोल्डने 90% पासून इथून सेलिंग दिली होती. मग आपण ही सेलिंगची रेंज पण काढली होती खालच्या साईडला आणि तिथून अप साईडची परत रेंज काढली होती. तुम्ही बघा आता जेव्हा आपण सेलिंगची रेंज काढत आहोत, मी कालच्या व्हिडिओमध्ये पण क्लासच्या याच्यात मी पूर्ण, बोला. आवाज आहे ना ब्रेक होतोय आणि मग स्टॉप होतोय. डिस्टर्ब म्हणजे काय, असं दुसरे आवाज येत आहेत का, लो आवाज येतोय, काय होते नाही, नेमकं? बॉडीज ब्रेक होतोय आणि डायरेक्ट ऑफ ऑफ होऊ लागलं. आता आता येतोय का आवाज? आता क्लिअर आहे. आम्हाला बरोबर ओके. दिसतंय. त्यांचं नेटवर्क इश्यू असेल, आम्हाला बरोबर दिसतंय. हो, ओके ओके. कारण प्रत्येकाचं नेटवर्क वेगवेगळं असू शकतं, एकदा चेक करा. ओके. ओके तर ओके. जेव्हा आपण ही डबल रेंज कम्प्लीट करून गोल्ड प्रॉपर इथून 90% पासून सेलिंगला आलं होतं, त्याच्यानंतर आपण ही सेलिंगची पण रेंज काढली होती. तुम्ही मागचे जर सगळे व्हिडिओ बघितले तरी तुम्हाला समजेल. आणि ऍडव्हान्स जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही कम्युनिटीमध्ये पण येऊ शकता. त्याच्यात आता बघा, आज तुम्हाला अक्षरशः म्हणजे एंट्री कशी घ्यायची, स्टॉप लॉस कुठे लावायचा, किती टार्गेट ठेवायचं, किती एसएल ठेवायचा, इथपासून मी सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्क्लूड करणार आहे. तर जसं तुम्ही ही टॉपची कॅन्डल सिलेक्ट केली सेलिंगसाठी, कोणती कॅन्डल, 22 22.5ची कॅन्डल, तुम्हाला जायचंय इंडिकेटर मध्ये, टायमिंग टाकायचं आहे 22.5, डाऊन साईडला डायरेक्शन करायची, एंटर करून तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता प्रॉपर डेट कोणती आहे, 4 तारीख आहे. डेट चेंज करायची आहे 4. जसं डेट चेंज केली तुम्हाला एक रेंज भेटली. आता जेव्हा आपण सेलिंगची रेंज काढतो आपण टॉप पासून रेड लाईन पर्यंत ड्रॉ करतो. एक्झॅक्टली तुम्ही जर इथं नीट बघितलं तर 50% गोल्डने हे स्ट्रक्चर कम्प्लीट केलेलं आहे. एक्झॅक्टली तिथूनच युटर्न घेतलेला आहे. एकदम नॉर्मल तुम्हाला इथं खाली ब्रेकडाऊन दिसत असेल, पण डबल बॉटम तयार करून गोल्ड इथं वरती गेलेलं आहे. जर तुम्ही छोट्या टाइम फ्रेम वरती बघाल तर तुम्हाला समजेल. आता गोल्ड जर अप साईडला जात असेल तर मी एकदम बॉटमची कॅन्डल घेणार, कोणती, 4.5ची, 5 ऑगस्ट 4.5. अप डायरेक्शन करून मी एंटर करणार आहे. जसं मी एंटर करतो मला एक रेंज भेटली आणि ही पण मी काल तुम्हाला सजेस्ट केली होती, सांगितली होती की आपण इथून इथपर्यंत ड्रॉ करतो पहिली रेंज. पण समजा आपल्या रेंजच्या बाहेर जर मार्केट गेला असेल तर आपण ह्यालाच डबल रेंज घेतो. अशी डबल रेंज घेतली आपण, समजा इंडिकेटर ऑफ केलं आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ह्याला पण जर गोल्डने ब्रेकआउट केलेला असेल तर मग आपण ह्याची पण एक डबल रेंज घेऊ शकतो. कशी घ्यायची, एकदम सोपं आहे. ह्याचीच आपण डबल रेंज अशी घेऊ शकतो. कारण जर मार्केट कंटिन्यू एका डायरेक्शन मध्ये जर जात असेल तर आपण आपली रेंज पण एक्सटेंड करायची. ओके. आणि जर हे तुम्ही छोट्या टाइम फ्रेम वरती इकडे आलं तर तुम्हाला दिसेल, प्रत्येक गोष्ट एक एक सीन दिसेल तुम्हाला इथे. हे बघा या ठिकाणी
ही रेंज होती आपली प्रॉपर काल, ही एक रेंज होती. आणि गोल्डने या ठिकाणी जर तुम्ही नीट बघितलं तर एक एक ट्रेड बघा तुम्ही, जसं तुम्ही या रेंजच्या 25% बॉक्स यूज करताल तेव्हा तुम्हाला पिन पॉईंट खालनं बाईंगचा पण ट्रेड बघायला भेटेल, जो की तुम्हाला इथे दिसतो. मी आता दाखवतो. एकच मिनिट थांबा. हा, या ठिकाणी बघा. मागचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले असतील, तुम्ही असं आता ग्राह्य धरतो की एकदमच बेसिक कोण नसेल आपल्या आत्ताच्या क्लासमध्ये, थोडेफार तरी तुम्ही ऍडव्हान्स असाल, म्हणजे तुम्ही मागचे व्हिडिओ तरी बघितलेले असतील कमीत कमी. तर जसं वरती इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे, या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर, गोल्ड खाली आलंय, पिन पॉईंट आपला सपोर्ट घेऊन वरती गेलेले, ही बेसिक कंडिशन आहे आपली. आणि इथून समजा तुम्ही ट्रेड पण प्लॅन केलेला आणि मार्केट जर वरती कंटिन्यू जात असेल, तर हाच बॉक्स घेऊन जर तुम्ही ठेवलात तर तुम्हाला एक एक लेवल समजेल. या ठिकाणी पण पेंडिंग स्ट्रक्चर आहे, 75%चा इथं प्रॉपर गॅप दिसत आहे. आणि इथून पण मला वाटतं ट्रेडिंगचा बाईंगचा एक ट्रेड मी शेअर केला असेल. सेम तुम्ही हाच जर बॉक्स घेऊन वरून जर तुम्ही वीक पासून लावलात, बॉडी पासून, कारण वरच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे, तर ह्या बॉक्सच्या 50%ला पिन पॉईंट तुम्हाला एक बाईंगचा ट्रेड भेटतोय. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, जी पण आपण रेंज काढू, म्हणजे समजा आता मार्केट जर सेलिंग मध्ये जात असेल आणि आपण जर टॉप पासून बॉटम पर्यंत जर सेलिंगची रेंज काढली आणि त्याच्यामध्ये जर इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल, जसं त्या ठिकाणी तुम्हाला गॅप दिसतोय, आणि जर मार्केट वर जात असेल तर ते वरती कुठपर्यंत जाणार आहे, टोटल रेंजच्या 25% बॉक्स घेऊन जर आपण खालून बॉडी पासून लावला तर पिन पॉईंट त्याच्या 50% पर्यंत जाईल. नसेल तर मग अजून एक कंडिशन मध्ये काय करेल, मार्केट खाली जाईल, इथे गॅप ठेवेल, आणि जर वरती गेलं तर जो वरचा 50% बॉक्स आहे त्याच्या 50% पासून पिन पॉईंट खाली सेलिंगला येईल. तुम्ही जर मागचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. ओके. आणि असं करत करत आपण ट्रॅक करत गेलो तर गोल्ड गोल्ड ह्याच्या पण वरती गेलं होतं. पण एक जर गोष्ट आपण नीट बघितली तर वरच्या साईडला जो आहे त्याची जर आपण रेंज काढली डाऊन साईडला, कारण मला बघायचं आहे की डाऊन साईडला गोल्डने काय केलेलं आहे. ओके, हे बघा. आता मला बघायचं आहे की गोल्डने डाऊन साईडला किती रेंज केलेली आहे, काय केलेलं आहे. तर मी सिम्पली जी पण टॉपची कॅन्डल असेल 7:30ची, 6 ऑगस्ट 7:30, जेव्हा पण तुम्ही रेंज काढणार आहात तर तुम्हाला ऑलरेडी माहिती पाहिजे की आपण टॉप पासून डाऊन साईडची रेंज काढत आहोत आणि एकदम बॉटम पासून हाय साईडची म्हणजे अप साईडची रेंज काढतो. आता बऱ्याच जणांचं हे म्हणणं होतं की सर आम्हाला कळणार कसं की एक्झॅक्टली इथूनच गोल्ड खाली येईल. ते तुम्हाला कळणार नाहीये. तुम्हाला कसं कळणार आहे, जर तुम्ही स्विंग बघितले तर तुम्हाला ह्या गोष्टी डोक्यात येतील. म्हणजे ह्या ठिकाणी तर हे स्विंग होऊन गेलेत ना. हे बघा, आता इथून जेव्हा टॉप पासून मी बघतोय एक्झॅक्टली मला खाली गोल्ड बिग पॉईंट कम्प्लीट रेंज दिसत आहे. या ठिकाणी कुठे पेंडिंग स्ट्रक्चर आहे का? एक्झॅक्टली सेलिंगची रेंज काढली, गोल्डने आपल्या सपोर्ट घेतला, इथून वरती जात आहे. तर अशा वेळेस आपण काय करतो, जिथून पण वरती जाते गोल्ड तिथून बॉटमची आपण एक रेंज काढायची. कॅन्डलचं टायमिंग काय आहे, 6, 21:30 अप डायरेक्शन. हे बघा, जसं तुम्ही रेंज काढता तसं मी काल एक गोष्ट इथं पण सांगितली होती की सुरुवातीला आपण काय केलं होतं, इथून इथपर्यंत एक रेंज काढली होती अशी. मी सोपी इथून इथपर्यंत रेंज काढतो, इंडिकेटर मी समजा ऑफ करतो, या ठिकाणी मी शिफ्ट झालो. या सॉफ्टवेअरचा थोडासा इश्यू आहे, प्रत्येक वेळेस रिलोड करावं लागते. तर ही रेंज मी काढली. आता ह्या रेंज मध्ये मला कसं काम करायचंय, ही मी एक रेंज काढलेली आहे अपसाईडची. अपसाईडची रेंज का काढली आहे, कारण जर मी डाऊन साईडला बघितलं तर डाऊन साईडला कोणतंही स्ट्रक्चर इथे पेंडिंग नाहीये, म्हणून मी अपसाईडची रेंज काढलेली आहे. जसं मी अपसाईडची रेंज काढतो तसं समजा मी इंट्राडेचा माझा बॉक्स घेतला, मी डिवाइड केला आहे बॉक्सला, एकदा डिवाइड करू शकतो मी, दोनदा अजून एकदा डिवाइड करू शकतो असं. आणि काल पण जर तुम्ही बघितलं एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी पिन पॉईंट मी समजून सांगितलेल्या आहेत. इथे डबल सांगतो, जसं गोल्ड अप साईडला पेंडिंग स्ट्रक्चर ठेवत आहे या ठिकाणी बघा तुम्ही, म्हणजे गोल्डला जर खाली जायचं असतं तर जी पण आपली रेंज आलेली आहे त्याच्या 50% पासून गोल्ड खाली जायला पाहिजे होतं इथून. समजा इथून वरती गेलं 50% पासून खाली, मग मी म्हटलं असतं की कम्प्लीट रेंज आहे. पण जेव्हा असं इनकम्प्लीट रेंज असते, गॅप असतो वरती, आणि समजा गोल्ड खाली येत असेल तर ते काय करणार आहे, आपण जो पण बॉक्स घेतलाय त्याच्या
50% पासून पिन पॉईंट वरती जाईल ते आणि गेलंय पण वरती, पण शेवटी नंतर खाली का येताना दिसत आहे. इथे थोडंसं तुम्हाला हे गॅप दिसतोय. त्याच्यासाठी गोल्डने प्रॉपर इथे रिटेस्ट करून परत अप साइडला गेलंय. कारण गोल्डला वरतीच जायचं होतं. कारण वरच्या साइडला पेंडिंग स्ट्रक्चर होतं, जे की आपल्याला इथं प्रॉपर दिसतंय. आणि इथून जरी खाली यायचं असतं गोल्डला, तर तुम्ही थोडंसं जर विचार केला, जास्त जर अभ्यास केलाय सेटअपवरती, तर तुम्हाला दिसेल. समजा टोटल रेंजच्या हे बघा मी हे रीड करतो. टोटल रेंजच्या 50% आपली ही रेड लाईन आहे. तर गोल्डला समजा ह्या 50% पासून जर खाली यायचं असतं, तर टच करून खाली आलं असतं. पण इथे टच केलंय का? मी एरो दाखवतो या ठिकाणी बघा. इथे टच केलेलं नाहीये. थोडंसं गॅप ठेवून खाली आलं. ह्याचा अर्थ काय की गोल्डला जर गॅप ठेवून खाली आलेलं असेल, तर गोल्ड अजून वरती जाऊ शकतो. आणि त्याचं लाईव्ह एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला भेटतंय. गोल्डनी वरच्या साईडला ब्रेकआउट केलेलं आहे. ब्रेकआउट केल्याच्या नंतर गोल्ड खाली आलंय आणि ते किती खाली येणार आहे आपल्याला कसं कळणार आहे? एकदम सोपं आहे. सेम आपला जो इंट्राडेचा बॉक्स असेल तो घ्यायचा आहे. वरून बॉडीपासून मार्क करायचा आहे. जसं तुम्ही बॉडीपासून मार्क करता एक्झॅक्टली तुम्हाला आपल्या बॉक्सच्या 75% पासून गोल्ड वरती जाताना दिसेल. मला वाटतं मी असे काल परवा मी बरेच ट्रेड पण शेअर केले होते. मी इथून एक्झॅक्टली हा बॉटम पासून ट्रेड शेअर केला होता. परवा दिवशी तुम्ही जाऊन बघू शकता. 6 तारखेला. एक्झॅक्टली इथून केला होता संध्याकाळी. आणि ते टार्गेट पण भेटलं होतं. पिन पॉईंट इथून इथपर्यंत. इथून इथपर्यंत टार्गेट भेटलं होतं. ते साइडवेजच्या इथं आणि तो वरती पण गेलं होतं आणि शेवटी गोल्ड खाली थोडंसं रिट्रेसमेंट आली आणि ती रिट्रेसमेंट पण कशामुळे आली? कारण वरच्या साईडला हे पेंडिंग स्ट्रक्चर असल्यामुळे आणि तिथून मग रिट्रेसमेंट येऊन प्रॉपर गोल्ड अप साईडला गेलेलं आहे. म्हणजे एकदा तुम्हाला सेटअपची जर सवय लागली याच्यावरती काम करायची, तर तुम्हाला जर समजलं की खालच्या साईडला कोणतंही पेंडिंग स्ट्रक्चर नाहीये. तुम्ही जर इथं होल्डिंग कॅपॅसिटी वाढवली, तुम्ही पिन पॉईंट पूर्ण रेंज कॅप्चर करू शकता. एवढंच आहे की सुरुवातीच्या काळात आपण पूर्ण रेंज आपल्याला जर कॅप्चर करता येत नसेल, तर मग आपण इंट्राडे मध्ये काय करायचं त्याच्यासाठी कंडिशन वेगवेगळ्या तयार करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे डायरेक्टली आपला ट्रेड पंच होणार, त्याच्यानंतर आपण ट्रेड घेऊन एका दिवसात म्हणजे इंट्राडे करून मोकळे. असं नको की आता होल्डिंग केलंय, काय होईल मार्केटमध्ये असं टेन्शन घेऊन जास्त काम करायचं नाही सुरुवातीला. ओके आणि सेम बघा मी थोडंसं झूम करून दाखवतो. जेव्हा आपण हा बॉक्स घेतला आता 25%चा, खालचा बॉक्स मी डिलीट करतो. हे बघा दिसत असेल हा ना भाऊ, सगळ्यांना. माझा एक प्रश्न होता. बोला. जसं की मार्केटनं आता वरती पेंडिंग स्ट्रक्चर ठेवलं, तर आपण ते आपण असं समजू शकलो की आता ही रॅली अप साइडला कंटिन्यू करणार आहे. पण जसं मार्केटनी बघा तो ट्रिप एक डब्ल्यू बनलेला आहे बघा खाली बॉटमला, त्यांना 75% टॅप करून वरती निघाला. हा तो वाला. जर समजा जर खाली असता त्यानं तो पण आपला तिथं पण एक स्ट्रक्चर आपण इनकम्प्लीट म्हणू शकतो ना तिथं खालच्या साईडला. तो जर खाली इनकम्प्लीट आला का? असता तर? इनकम्प्लीट नाही म्हणू शकत आपण. का म्हणू शकत नाही ते पण सांगतो. एकतर आपल्याला एक गोष्ट माहितीये की डाऊन साईडची रेंज इथे कंप्लीट झालेली आहे इथे. बरोबर. त्याच्यानंतर अप साईडची रेंज हो, हो. काढली आपण. अप साईडच्या नंतर सुद्धा आपण काय केलेलं आहे, हा बॉक्स जर तुम्ही इथे ठेवलात खाली, अप साईड हो, इथे हो. जर तुम्ही बॉक्स ठेवलात, तर तुम्हाला एक गोष्ट नीट दिसत असेल. आपल्या कंडिशननुसार गोल्डने जर अप साईडला रेंज इनकम्प्लीट ठेवलेली असेल इथे, तर गोल्ड खाली येणार आहे आणि जो पण आपला हा बॉक्स आहे त्याच्या 50%ला पिन पॉईंट टच करून वरती जायला पाहिजे. पण जर नीट बघितलं बरोबर, तर गोल्डने इथे गॅप ठेवलेला आहे इथे. हा प्रॉपर गॅप दिसतोय इथे. बरोबर. प्रॉपर इथे गॅप दिसतोय आणि त्याच्यानंतर जरी बघितलं गोल्ड अप साईडला गेले नो डाऊट इथे. पण खाली कशासाठी आले? हा जो गॅप आहे तो फिल करण्यासाठी इथे गॅप आले. इथे गोल्ड खाली आलेले आहे. हं, हं. त्याच्यानंतर कंटिन्यू ह्या कॅन्डल त्याच्यावरती क्लोज केल्यात. 2 कॅन्डल त्याच्या खाली क्लोज दिसत आहेत, नो डाऊट. पण ओव्हरऑल जर स्ट्रक्चर बघितलं तर अप साईडला पेंडिंग आहे. त्याच्यामुळं इथं आपला एसएल जरी तुम्ही इथे ट्रेड घेतला, तरी तुमचा एसएल कितीचा असणार आहे? एसएल तुमचं बघा 4.5-5 पॉईंटचा आणि टार्गेट डायरेक्टली किती मोठं आहे. कारण तुम्हाला मेन माहिती आहे की गोल्ड ह्या साईडला पेंडिंग आहे इथे वरती. डायरेक्शन पेंडिंग असेल त्या साईडला जर ट्रेड घेतली, तर मग वन साईड तुम्हाला टार्गेट भेटेल. आणि डाऊन साईडला जर तुम्ही समजा डाऊन साईडला जर इथे ट्रेड घेतला, प्लॅन केला, तर टार्गेट काय असणार आहे आणि एसएल काय असणार आहे? आणि एका कॅन्डलमध्येच एसएल मार्केट खाऊन जाणार आहे. समजा एसएल जर कोणी लावला असेल, तर इथून डायरेक्टली किती एकच कॅन्डल 100 पिपची आहे 3 मिनिटाची. आपण कामच असं करतो की ज्या साईडला पेंडिंग असेल त्या साईडला विचार करून ट्रेड प्लॅन करायचा आहे प्रॉपर. आणि सेम हाच जर बॉक्स घेतला इंटरडेचा,
या ठिकाणी जर मी ठेवला इथे, समजा गोल्डने ह्याच्यावरती पेंडिंग स्ट्रक्चर ठेवलेलं आहे, जिथून पण गोल्ड पेंडिंग आहे त्याच्या खालून बॉडी पासून जर मी हा बॉक्स लावला तर मला पिन पॉईंट एक लेवल बघायला भेटतात. त्याच्यावरती डबल टेबल बॉटम तयार केलेला आहे टॉप. त्याच्यानंतर वरून जर मी बॉडी पासून जर हा बॉक्स लावला तर खाली 50% मला एक ट्रेड भेटतोय. जेव्हा मी खालून हा बॉक्स लावेल वरच्या साईडला मला इनकम्प्लीट स्ट्रक्चर बघायला भेटते. वरून मी बॉडी पासून लावला तर खाली परत मला पिन पॉईंट जसा बॉक्स कम्प्लीट होते तशी मला एक बाईंगची एंट्री भेटतीये. आणि सेम बॉक्स जर मी तर खाली ठेवला इथे तर मला या डबल भेटते. म्हणजे हाच सपोर्ट इथे पण भेटतोय. ग्रीन कलरची मी लाईन करतो आणि सेम हाच बॉक्स जर मी वरून जर बॉडी पासून लावला इथून, कारण वरच्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर आहे तरी पण मला सेम लाईन भेटते इथेच या ठिकाणी. मग हा ट्रेड मी शॉर्ट का नाही कॅच करू शकत? हा 160 पिप्सचा, 170 पिप्सचा, असे मल्टिपल ट्रेड तुम्ही कॅच करू शकता एकदा तुम्ही रेंज काढली तर. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट आणि इनकम्प्लीट करायला पाहिजे. आणि सेम अजून एक गोष्ट सांगतो सेम. आता समज हे तू डिलीट केलं पूर्ण आणि खालच्या साईडला इथे पेंडिंग स्ट्रक्चर दिसते, मला प्रॉपर गॅप दिसतोय. मार्केट ओपन झाले या ठिकाणी आणि वरती जात असेल तर ते कुठपर्यंत वरती जाणार आहे? कारण खालच्या साईडला मला प्रॉपर गॅप दिसतोय. मी काय करणार आहे, हाच बॉक्स उचलणार, खालून बॉडी पासून लावणार. मी आरो दाखवतोय खालच्या साईडला इथे, इथं बॉडी पासून लावलाय. जसा हा बॉक्स कम्प्लीट होतोय टॉप साईडला तू एक सेलिंगचा ट्रेड प्लॅन करू शकतो. कारण तुला माहितीये खालच्या साईडला इथे गॅप आहे, तो फिल करायचा आहे आणि त्याच्यासाठीच गोल्ड इथे खाली आलं होतं एकदा. समजतंय का? हो समजलं समजलं. आणि खूप सोपं आहे, डायरेक्टली वन साइड. आता हे बघितलं डायरेक्ट 200 पिप्स आहेत. ज्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर असेल ना त्या साईडला गोल्ड येतच एकदा, कारण गोल्डला ते पेंडिंग स्ट्रक्चर कम्प्लीट करायचं असतं. आणि एवढं सोपं सेटअप एकदा तुम्हाला फक्त मोठी रेंज काढायची आहे. जसं तुम्ही मोठी रेंज काढता तुम्हाला शिफ्ट होते छोट्या रेंज वरती आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जसं गोल्ड स्ट्रक्चर तयार करत जाणार आहे तुम्हाला लगेच कळणार की कुठे इनकम्प्लीट आहे कुठं कम्प्लीट आहे. बरोबर. आणि सेम गोल्डने जर बघितलं ह्या साईडला पण वरती हे स्ट्रक्चर ब्रेक केलेलं आहे वरती. जसं ब्रेक केलंय गोल्डला एकदा त्याची मुवमेंट करू द्यायची आहे प्रॉपर. ब्रेक केला असेल ठीक आहे. आणि इथे पण बघितलं ना या ठिकाणी थोडस मी झूम करून दाखवतो. इथे मी काल हे तुम्हाला वाटते लाईव्ह आपल्या मीटिंग मध्ये म्हटलं ट्रेड या कालच या ठिकाणीच मी तुम्हाला सांगितलं होतं की वरच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे, गोल्ड खाली येत आहे. ते कुठपर्यंत येणार आहे खाली? आज जर इंट्राडेचा बॉक्स घेतला वरती जर बॉडी पासून लावला तर पिन पॉईंट खाली मला 50% ला एक ट्रेड भेटतोय. आणि काल हा ट्रेड आपण मीटिंग मध्येच लाईव्ह बघितला होता. किती आहे बघा 180 पिप्स. फक्त कम्प्लीट आणि इनकम्प्लीट तुम्हाला कळलं ना संपला विषय. मग तुम्ही इनकम्प्लीट आणि ह्याच्याच दोनच बेसवरती खूप वेळा तुम्ही ट्रेड करू शकता. तुम्हाला कुठे जायची पण गरज नाही, कुणाला विचारायची पण गरज नाही. समजतंय का? आणि हॅलो. सेम हाच बॉक्स घेऊन जिथून पण गोल्ड वरती जाते मी एरो दाखवतो या ठिकाणी, जिथून वरती जातंय हा बॉक्स उचलला मी खालून जिथून वरती गेला वीक पासून लावला, जसा बॉक्स वरती कम्प्लीट होतोय तिथून पण मला वरती सेलिंगचा एक ट्रेड भेटतोय का बघा किती? 150 पिप्स. कॅल्क्युलेटेड मार्केट आहे, हॅलो. त्याच्या बाहेर तुम्ही नाही जाऊ शकत. बोला. तर मी नवीन आहे ती बॉक्स आणि बेसिक कसं कळणार? बेसिक तुम्ही आपले व्हिडिओ बघा थोडेसे, तुम्हाला शिकायचं असेल तर कम्युनिटीमध्ये या. मी बेसिक व्हिडिओ पण टाकलेले आहेत युट्यूबला, तुम्ही सर्च करून बघा. लॉट रेंज ऑरेकल टाकलं की तुम्हाला सगळं भेटते. पण ज्या मी कंडिशन वगैरे सांगतोय ओके ठीक आहे. मला वाटतं ते क्लासच्या व्हिडिओ मध्ये पण आहेत. आणि एकदमच बेसिक पासून पाहिजे असेल तर हा बॉक्स कुठून घेतात, काय करायचंय, किंवा एंट्री कशी घ्यायची, एक्झिट कशी करायची, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. आणि आपण जर असं इथे या ठिकाणी बघा ब्रेकआउट केलेलं आहे वरती प्रॉपर, याचा अर्थ काय आहे की वरच्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर आहे. जर मार्केटला खाली यायचं असतं तर त्यांनी या ठिकाणी असं इनकम्प्लीट स्ट्रक्चर सोडलं नसतं. अशा वेळेस आपण काय करतो, सेम जो पण आपला बॉक्स आहे तो जर आपण जर बॉक्स वरून जर बॉडी पासून मार्क केला तर खालच्या साईडला पिन पॉईंट तुम्हाला 75% एक बाईंगचा ट्रेड बघायला भेटतील. आणि हेही सांगतो या ठिकाणी जर तुम्ही म्हटलात तर 50% पासूनच का नाही बाईंग आली, 75% पासूनच का आली, तर थोडस झूम करून बघा. तुम्हाला कॅन्डल बघायची सवय लागली पाहिजे. 50%च्या इथं बघा गॅप आहे इथे आणि गोल्डने यू टर्न घेतलेला आहे.
आता गॅप ठेवून जर युटर्न घेतला तर ह्याचा अर्थ काय आहे? मी मगाशी पण सांगितलं, गॅप ठेवल्याच्या नंतर जर युटर्न घेतला तर गोल्ड अजून खाली येऊ शकतं, याची शक्यता जास्त असते. एक्झॅक्टली जर गोल्ड खाली येऊन म्हणजे वरून इथपर्यंत खाली येऊन जर 50%च्या इथे सपोर्ट घेतला असता तर मी पण इथं बाईंगचं ट्रेड एंटर केला असता, पण कॅन्डलने इथे प्रॉपर गॅप ठेवलेला आहे या ठिकाणी आणि तिथून मग वरती थोडीशी रिट्रेसमेंट गेली, परत खाली आलो. मग आपल्यासाठी आपल्याला माहिती आहे तसं पण वरच्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर आहे, म्हणून इथं तुम्ही 75% इथं बाईंगचा ट्रेड करू शकता. हा सर, काल रात्री हम्म. तुम्ही एक टाकलं होतं, आपलं एक बायचं सिग्नल टाकलं होतं हो. 338 आपला तुम्ही एक टार्गेट केलं होतं, हम्म. पण ते हो. मग ते रिट्रेस केलं खाली, म्हणजे एसएल तोडलं त्याने एक 30 पर्यंत खाऊन एसएल तोडून मग नंतर तो एक वाजता तो परफेक्ट टार्गेट हिट केलं ते. काल ते ते पण नोटीस सांगतो करत मी. हो. ते पण सांगतो मी आपण ट्रेड दिला होता. तुम्ही लिहिलं की सस्टेन नाहीये, नॉट सस्टेन म्हणून. हम्म. 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 तर ते ऍक्च्युली मला ते लॉजिक समजलं नाही काय होतं ते नॉट सस्टेन. नॉट सस्टेन म्हणजे ती कॅन्डल डायरेक्टली खाली आली होती. मला वाटतं ह्या हो, ठिकाणी मी येस ट्रेड दिला होता. येस येस. इथेच दिला होता. किती दिला होता मग सर? एक मिनिट. इथेच दिला होता मी आणि त्याचं पण सांगतो डायरेक्टली आता कशामुळे ते अराउंड ट्रेड दिला होता. 11 वाजता दरम्यान होतं काहीतरी, 4:38 ला सिग्नल दिलं होतं तुम्ही, पण ते काय बरोबर. झालं, ते खाली आलो 28 पर्यंत आलं, नाही 28 नाही 29 पर्यंत एसएल तोड हे करून मग तो 1 वाजता त्यांनी पूर्ण 62 पर्यंत गेला तो टार्गेट. पूर्ण कॅल्क्युलेटर तुम्ही बघा, हा सेम रेंज जर तुम्ही घेतली ना तर मार्केट जिथून पण एनएफपी ची न्यूज आहे पूर्ण पिन पॉईंट वरती बघा कुठपर्यंत गेले, कारण दुसरी रेंजच नव्हती गोल्ड मध्ये, हीच रेंज होती कालची. आणि मी तुम्हाला हे सांगितले, कंटिन्यू जर गोल्ड एका साईडला जर पळत असेल तर तुम्ही डबल त्याची रेंज घेऊ शकता. डबलला पण ब्रेक केलं तर त्याच्या अजून तुम्ही रेंज एक्सटेंड करू शकता. पण सर फर्स्ट ह्याच्यातच आपण डबल करून मग आपण छोटे छोटे नाही करू शकत का असं? म्हणजे डबल करून एकदम छोटे छोटे करायचे नाहीये. जर तुम्ही डबल केले, हे बघा, हो. समजा तुम्ही हीच रेंज डबल केलेली असेल, ही रेंज तुम्ही डबल घेतली अशी, तर ह्या टोटल रेंजच्या 25% पोर्शन हा असू शकतो, बरोबर इथला. म्हणजे तुम्ही हो सर. कोणतीही रेंज घ्या, त्या रेंजच्या 25% ची रेंज ही तुमची इंट्राडे मध्ये काम करणार आहे. समजतंय का? तुम्ही कितीही डबल घ्या. ओके. आणि सेम जिथून पण गोल्ड पडत डबलचं काय होतं. होतं सर? डबल काय आहे म्हणजे तेच रिपीट आपण त्याच रेंजच्या ह्याच्यात आपण यूज करू शकतो, म्हणजे तेच बॉक्स खाली यूज घ्यायचं करू वरती घ्यायचं शकतो. खाली. यूज करू शकतो. आणि जसं तुम्ही समजा एखादा ट्रेड प्लॅन केलाय, इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर, आणि तुमच्या जर 25% बॉक्सला जर सपोर्ट केला नाही मार्केटनी, तर लगेच समजायचंय की आपली कुठेतरी रेंज चुकीची आहे. लगेच तुम्ही सेलिंग पासून नवीन रेंज काढू शकता. इथे समजा आपण बॉक्स साईडला ठेवला, वरच्या साईडला कम्प्लीट स्ट्रक्चर आहे, मी 30 मिनिटावरती गेलो आणि जी पण एकदम टॉपची रेंज आहे ती जर मी काढली, 7 ऑगस्ट 18, डाऊन डायरेक्शन, मला एक रेंज बघायला भेटते. मी रेंज घेणार इथून रेड लाईन पर्यंत, इंडिकेटर ऑफ करून मी समजा 3 मिनिटावरती शिफ्ट झालो, तर ही माझ्यासाठी रेंज आहे प्रॉपर. आणि ह्या रेंज मध्ये पण कसं काम केलंय ते पण बघतो आपण. छोटी रेंज आली आहे, खालच्या साईडला पण 75%चा प्रॉपर रिट्रेसमेंट घेतलेला आहे. सेम हाच बॉक्स इंट्राडेचा जो तुम्ही खाली बॉडी पासून लावला, इथून बघा तर पिन पॉईंट वरती तुम्हाला सेलिंग कुठून आली ते पण दिसेल, या एरियापासून एक्झॅक्टली. आणि खरं तर एक गोष्ट सांगायची हे इथं मी करतो, की खरं तर गोल्डने ना हा बॉक्स जर आपण इथे ठेवला तर आपल्या कंडिशन नुसार खालच्या साईडला जर इनकम्प्लीट असेल तर वरती जाऊन इथून प्रॉपर सेलिंग द्यायला पाहिजे होती. पण मी तिसऱ्या लेवलला म्हणजे एकदमच क्रिटिकल कंडिशनला मी हे पण सांगितलं होतं की जिथून गोल्ड पडते तिथे जाऊन एकदा त्या एरियामध्ये डबल टॉप किंवा डबल बॉटम तयार करून खाली येऊ शकतो. कारण ज्यांनी पण सेलिंग केलेली असेल त्यांना एकदा बाहेर काढण्यासाठी. आणि सेम तुम्ही बघू शकता, हा जर बॉक्स तुम्ही घेतला हा खालून जर तुम्ही लावला तो एक्झॅक्टली वरती तिथपर्यंतच गेलेला आहे हा बॉक्स. तुम्ही कसंही घ्या कुठून पण, ह्या ठिकाणी पण बघा तुम्ही, समजा खालच्या साईडला जर ही 75% एक्झिट लेवल आहे आणि इथून जर गोल्ड वरती जात असेल, आता लगेच आपण 30 मिनिटावरती शिफ्ट होऊन आपण रेंज नाही काढू शकत. कारण तुम्ही जर बघितलं 30 मिनिटावरती शिफ्ट होऊन जर तुम्ही अशा ह्या एका कॅन्डलची रेंज काढली तर तुम्हाला हे होणार नाही, छोटे छोटे मुवमेंट कॅच करता येणार नाहीत.
एक प्रॉपर जर 30 मिनिटावरती पण आपल्याला प्रॉपर स्ट्रक्चर तयार झालं आणि रेंज काढली तर मग इनसाइडचं तुम्ही हे करू शकता ट्रेड प्लॅन. आणि तोपर्यंत तुम्ही जी पण रेंज घेतली तीच यूज करू शकता. त्या ठिकाणी तिथेच बघा तुम्ही. हे कम्प्लीट स्ट्रक्चर आहे खालच्या साईडला. हाच बॉक्स मी घेतला. खाली जसं मी हा बॉक्स लावतोय तसं मला वरच्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर बघायला भेटतंय. पेंडिंग स्ट्रक्चर असेल तर गोल्ड किती रिट्रेसमेंट दिली ते पण बघा. खालच्या साईडला इनकम्प्लीट दिसते. इथून मी जर हा बॉक्स लावला वरच्या साईडला इथं एक ट्रेड प्लॅन करू शकतो आपण सेलिंगचा. हे बघा असं. कम्प्लीट दिसतंय आपल्याला. आपण वीक पासून लावले वरच्या साईडला इनकम्प्लीट आहे. वरून बॉडी पासून लावल्याच्या नंतर खाली जर नीट बघितलं तर खालच्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर आहे. जसं मी खालून बॉडी पासून हा बॉक्स लावणार आहे मला वरती ट्रेड प्लॅन करायचं या ठिकाणी. पण वरच्या साईडला पण इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. मी ट्रेड प्लॅन केलाय. माझा एसएल कितीचा आहे ते पण बघतो मी. इथे फक्त 27 पिप्स आहे. माझा एसएल आहे 3.5-4-5 पॉईंटचा. टार्गेट माझा याच्या खाली आहे. आणि मेन ट्रेड जेव्हा तुम्ही जर लॉजिक बघितलं तर वरच्या साईडला पेंडिंग कुठेच नाहीये. टॉप पासून जिथून पण तुम्ही बघितलं तर. याचा अर्थ तुम्ही बायस तुमचा. आणि मी एक काल ट्रेड का शेअर केला होता ते पण सांगतो. मी हे जे स्ट्रक्चर आहे ते पेंडिंग इथे बघत होतो इथे. आणि जिथून हे गोल्ड पडत होतं मी वरून बॉडी पासून हा मार्क केला बॉक्स. आणि जर ह्याच्या 75% लेवल जर तुम्ही बघितली तर ती नियर बाय इथे आली होती इथे. म्हणून मी हा ट्रेड काल शेअर केला होता. पण गोल्डने प्रॉपर डबल बॉटम तयार नाही केला या पर सर ठिकाणी. इथून असं वरती चाललं. सेफर साईड मध्ये दरवेळेस आपण असं एक एसएल 8 पॉईंट 10 पॉईंट ठेवायचा का? म्हणजे कितीचा? मिनिमम 5च ठेवतो पण नॉर्मली 8 किंवा 10 ठेवायचं का? तुमचं जर अकाउंट छोटा असेल $100 आणि $100 मधून जर तुम्ही $8 एसएल घेतला आणि नाही तुमचं पण टार्गेट सर डायरेक्टली प्रोबॅबिलिटी आपलं पण स्ट्रॉंग प्रोबॅबिलिटी ना आपलं सर. ट्रेड आपलं प्रोबॅबिलिटी स्ट्रॉंग असेल तर मग आपण $10 एसएल ठेवायला पण हरकत नाही ना सर. हा मग मी तेच सांगतोय. तुमचं जर $100 अकाउंट असेल आणि त्याच्यात जर हम्म, तुम्ही एका ट्रेडमध्ये ते पण प्रॉपर कंडिशन झाल्याच्या नंतर जर एका हम्म. ट्रेडमध्ये जर तुम्ही $10 एसएल ठेवला आणि तुमचं टार्गेट असेल $25, $30 तर या ठिकाणी अचीव झाले का बघा. इथून तुमचा एसएल किती आहे? $10 टार्गेट किती आहे? हे बघा $27. बरोबर. आणि ही सेफेस्ट साईड $10 म्हणजे खूपच जास्त आहे. तुम्ही कमी करू शकता कारण $10 आपला एसएल कधीच नव्हता किंवा नाहीये. इथून नाही मॅक्सिमम तुम्ही कसं 5 म्हणजे ते एक एक $6 एसएल घेऊ म्हणजे शकता. मार्केट खाली जास्त येऊन किती 10 पॉईंट मॅक्सिमम त्याच्या वरती जाणार नाही. त्याच्या खाली जाणार नाही हो, किंवा हो. वरती जाणार नाही. तसं तसं आपण म्हणत नाही मी. डोक्यावरती पाणी आपण एक ठेवू असंच. हो राईट तसं म्हणत बरोबर नाही. मी तुम्ही. काय म्हणतोय माहितीये का? ज्या हो ठिकाणी सर. तुम्ही 0.01 ची एंट्री घेताय, त्याच ठिकाणी जर तुम्ही 0.02 ची एंट्री घेतली या ठिकाणी, तुमचा एसएल मॅक्सिमम किती राहील? $12 6 दुने 12 आणि तुमचं टार्गेट खाली किती राहील? डायरेक्टली $50 $52 म्हणजे हा रिस्क रिवॉर्ड खूप जास्त आहे. तुमचे $100 अकाउंट डायरेक्ट 150 वरती जाणार एका ट्रेडमध्ये. समजतंय का? म्हणजे जिथं तुम्ही 0.01 ला $10 देताय तिथं तुम्ही 0.02 ला जर $12 दिले म्हणजे अजून $2 वाढवले तर तुमचा रिस्क रिवॉर्ड पण खूप वाढते. राईट सर. असं करेक्ट डायरेक्टली करेक्ट. हा म्हणजे दिले तर तुम्ही किती देताल मार्केटला? एक $10-12 देताल आणि घेताना डायरेक्टली $52 किंवा $55 0.02 नी. आणि मगाशी जे म्हणलात ना तुम्ही की हा ट्रेड का दिलता तर सेम लॉजिक आहे. खालच्या साईडला आहे ना इनकम्प्लीट स्ट्रक्चर होतं. गोल्ड थोडंसं वरती जाऊन खाली जेव्हा इथे सस्टेन होत होतं या ठिकाणी तेव्हा मी एक ट्रेड दिला होता इथे. हा मी हेच बघत होतो. हे बघा. हे बघा. मी एक गोष्ट या ठिकाणी बघत होतो की वरच्या साईडला मला इथं हे पेंडिंग दिसत होतं. सेम मी हा बॉक्स घेतला होता असा आणि जर हा बॉडी पासून लावला तर इथे पण मला इनकम्प्लीट दिसत होता आणि जसं इनकम्प्लीट दिसलं मी हा बॉक्स घेऊन थोडंसं बघत होतो की मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं. तर हे प्रॉपर 50% ला इथे सपोर्ट घेत होते या ठिकाणी. म्हणून मी या ठिकाणी शेअर केला होता एक ट्रेड. पण ते सस्टेन नाही झाली ही कॅन्डल. ही जी रेड नाही कॅन्डल नाही दिसते ना सर ही ते सस्टेन नाही झालं झाली. ट्रेड झालं सर. असं नाही की ट्रेड नाही झालं. ट्रेड झालं पण फक्त काय झालं त्यांनी टाइम खूप कंझ्युम केलं. टाइम खूप हम्म. घेतलं आणि त्यांनी पार ते 28 पर्यंत गेलं सर. आपण जेव्हा तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने तुम्ही फक्त 37 ला एंट्री करायचं बोललो होतं आणि 32 ला तुम्ही हम्म. एसएल दाखवलं. बरोबर बरोबर. पण ते 28 पर्यंत खाली एसएल तोडून मग तो वरती गेला तो इथपर्यंत. बरोबर असं झालं ते. म्हणून बरोबर आहे. आणि मला एक ते हम्म. शिकणं झालं की मे बी आपण आपला एसएल
आपलं सरांचं कॅल्क्युलेशन आणि आपलं समजलं कॅल्क्युलेशन समजलं. थोडंसं वरती खाली प्लस मायनस असं म्हणून. म्हणजे थोडंसं सेपरेट साईडला तुम्ही plan आणि करणार हे असं. ट्रेड मी कॉन्फिडेंटली म्हणजे डेमोवर बघितलंय की कसं होतं काय होतं म्हणून. तर डेमोवर ते बरोबर. एसएल ट्रेल केलं आणि मग चेक करत होतं की काय होतं याचं काय. बरोबर आहे. आणि तसं या हम्म. ठिकाणी बघा, हे इन्कम्प्लीट स्ट्रक्चर आहे. गोल्ड प्रॉपर जर तुम्ही बघितलं तर 75% खाली नाहीच आहे. तिथूनच अप साईडला वरती जाते. म्हणजे कुठेतरी बघितलं तर पूर्ण कॅल्क्युलेटेडच मार्केट आहे. फक्त तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो व्यवस्थित प्लॅन केलं पाहिजे, लॉट साईज व्यवस्थित प्लॅन केली पाहिजे. नाही तर असं नको सकाळी तुम्ही छोटी क्वांटिटी घेताय, दुपारी मोठी घेताय, संध्याकाळी पूर्ण अकाउंटच वाईप आउट करून टाकताय. असं नको व्हायला. महिन्याच्या 1 तारखेला जी तुम्ही लॉट साईज घेताय तीच लॉट साईज सेम महिन्याच्या शेवटी पण घेतली पाहिजे. जेणेकरून तुमचा जे अकाउंट असेल ते प्रॉपर तुम्ही टिकून ठेवताल. कमीत कमी तुम्ही मार्केटमध्ये तरी राहताल. नाहीतर मग मार्केटमधून तुम्ही 1-2 दिवसातच आउट होऊन जाताल लगेच साईडला. कॅपिटल नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये मग काहीच करू शकत नाही. आणि अजून एक गोष्ट सांगतो. आता हे मी 30 मिनिटावरती सगळ्यांना तुम्हाला सांगतोय बरोबर. पण जेव्हा तुम्ही 15 मिनिटावरती शिफ्ट होता म्हणजे मी तुम्हाला हे पण गोष्टी सांगितल्यात की ज्यांना जी टाइम फ्रेम सूट होते ती तुम्ही करू शकता. या ठिकाणी बघा. जिथून पण बाईंग आलेली आहे. ही कॅन्डल बघा तुम्ही. जिथून पण बाईंग आली आहे ती जर कॅन्डल मी सिलेक्ट केली 17:45 ची कॅन्डल आहे. एक्झॅक्टली गोल्ड कुठपर्यंत गेले ते बघू आपण. सर एक विचारत होतं तुमच्या याच्यात कॅल्क्युलेटर बरोबर येतं सर. माझ्या याच्यात कॅल्क्युलेटर मी असं ड्रॅग टक 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 करून ते हे करतो सर. हे कसं ते कॅल्क्युलेटर येतं ते? म्हणजे काय होतं तुमच्या याच्यात? तुम्ही रेंज टाकताना तुम्ही हम्म. टाइम आणि हे टाकता मिनिटला तुम्ही बरोबर ते कॅल्क्युलेटर सारखं येतं ना ते बटन ते माझ्याकडे येत नाही सर ते. थांबा मी 1 मिनिट परत बघतो. कोणतं म्हणताय? हे म्हणताय का? हा हे जे कॅल्क्युलेटर टाइप तुम्ही आपलं एक कोणतं डिव्हाइस वापरताय? डिव्हाइस मीन्स सर समजलं म्हणजे लॅपटॉप वापरताय का फोन वापरताय, टॅबलेट लॅपटॉप वापरताय? लॅपटॉप सर. मग लॅपटॉपमध्ये तुमचा कीबोर्ड असणार ना, तुम्ही कीबोर्डनी पण टाकू शकता किंवा सेम इथे जर तुम्ही माऊस वरती अच्छा क्लिक केलं. अच्छा आता हे जे डिव्हाइस आहे ते टॅबलेट आहे. त्याच्यामुळे ओके तुम्हाला ओके ते त्याच्यामुळे तुम्हाला हे दिसतंय. राईट हा ते आणि माऊस सेम यूज करू तुम्ही शकतो सर. तुम्ही जे बोलते बरोबर. कीबोर्ड यूज करू शकतो. मी म्हणलं अरे सर अचानक लगेच कसं येते मी ट्राय करतोय होत नाही आणि मग मला ते छोटा डिव्हाइसचा असं फरक आहे ना. क्रॉस की आणि क्रॉस की सेम वापरावं जसं लागतं. तुम्ही ह्याच्यावरती क्लिक करता तर तुम्ही माऊस वरती खाली जर केलात तर तुम्हाला हे बघा वरती खाली केल्याच्या नंतर पण ती फिगर जी आहे ती चेंज होताना दिसते. म्हणजे तुम्हाला टाईप करायची पण गरज नाहीये. फक्त फिगर वरती खाली करायची आणि एंटर करायचं. ओके. पण सर आता हे ह्याच्यात 15 मला एक मिनिटं विचारायचं होतं थोडंसं म्हणजे एक टायमिंग एक मिनिटं किंवा 5 मिनिटाचं थोडंसं डिफरन्स आलं तरी आपलं ट्रेड बसणार का असं विचारायचं होतं. म्हणजे डिफरन्स आला म्हणजे? आय मीन आता तुम्ही एक्झॅक्टली कसं पिन पॉईंट करताय म्हणजे 17.30 तर 30च्या जागी 25 आलं किंवा 30च्या जागी 35 झालं. अजिबात नाही. असं कसं चालेल? तुम्ही जर 100 ओके मधून ओके ₹20 जर खर्च करताय तर तुमचे खाली ₹80 अच्छा उरायला पाहिजेत. ओके बरोबर ना? ओके 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 आपण जर ओके सर. आपण जर कॅल्क्युलेटेड फॉर्म्युला यूज करतोय तर कॅल्क्युलेशन कधी चुकीचं होईल का? अच्छा ओके जसं की तुम्ही आज समजा एक्झाम्पलच घ्या ना, दुकानात तुम्ही गेले आत्ताच मी सांगितलं. ₹100 मधून तुम्ही ₹20 ची वस्तू घेतली. तुम्हाला रिटर्न किती पैसे भेटायला पाहिजेत? ₹80. तुम्ही दुकानदाराला म्हणू शकत नाही की मला ₹90 रिटर्न दे. ओके सर. हो हो नाही नाही तसंच नाही, एक डाऊट होता सर तसंच म्हणून विचारलं हो, सर. ओके बरोबर. तसंच सेम जे तुम्ही इथे इनपुट टाकणार आहात, तेच इनपुट इथं एक्झॅक्टली मॅच करणार आहे ना मार्केट. बॅकग्राऊंड आवाज येतोय कोणाचा तरी. माईक थोडंसं हे करा नीट. आणि ह्या ठिकाणी बघा मी तुम्हाला 15 मिनिटाचं पण शिकवलंय. एक्झॅक्टली गोल्ड कुठून खाली आलेलं आहे. म्हणजे विचार करा कॅल्क्युलेटर किती आपलं परफेक्ट काम करतंय. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही 3 मिनिटावरती शिफ्ट झालात, तर तुम्हाला एक लेव्हल बघायला भेटेल. टॉप पासून तुम्ही सेलिंग पण करू शकता. इथे इनकम्प्लीट तुम्हाला रेंज भेटतीये. तुम्ही हा बॉक्स घेतला. खालच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, खालून जर तुम्ही बॉडीपासून मार्क केलं, तर पिन पॉईंट तुम्हाला 75% सेलिंगचा ट्रेड बघायला भेटतोय. पण समजा जर वरच्या साईडला कंप्लीट स्ट्रक्चर असेल आणि तुम्ही 15 मिनिटावरती वरची रेंज काढली सेलिंगची, त्याचा टायमिंग काय आहे 18:15चा. हे बघा 18:15 डाऊन साईड. तर एक्झॅक्टली तुम्हाला रेंज भेटतीये खालची. जशी रेंज भेटतीये, मी वरून रेड लाईन पर्यंत जर रेंज काढली, इंडिकेटर ऑफ करून तर मी 3 मिनिटावरती शिफ्ट झालो, तर ही माझ्यासाठी रेंज असणार आहे. याच्यात मला कंप्लीट आणि इनकम्प्लीट शोधायचे. ओके.
त्याच्यात मला कम्प्लीट आणि इनकम्प्लीट स्ट्रक्चर शोधायचे जेणेकरून मला ट्रेड भेटला पाहिजे, कारण मी शेवटी बाईंग किंवा सेलिंग करण्यासाठी मार्केटमध्ये आलोय ना, मी फक्त बघायला आलो नाहीये. ओके, जसं इनकम्प्लीट स्ट्रक्चर असतं या ठिकाणी बघा. इनकम्प्लीट स्ट्रक्चर मी खूप वेळा सांगितले, मार्केटवरती जातं, जो पण हा पहिला बॉक्स असेल त्याच्या 50% पासून प्रॉपर सेलिंग येते. आली का बघा, खूप वेळा या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जे पण नवीन आहेत त्यांनी बोला बोला, सर आवाज येतोय एक तुमचं, बोला. अमोल सर एक विचारू का सर, एक विचारू हो का? बोला. आता आता करंट मध्ये आपलं जे मार्केट आहे 4341 ला आता होल्ड केले, राईट सर? हम्म. आता मला पुढचा उद्या परवाचं बघायचं, मला कसं करायचं? सिंपल आहे, तर मी सिंपल मी बघायचे आता. 22-25 म्हणजे 22-25 ला जे कॅन्डल आहे फ्रायडे ऑगस्ट हम्म. 22-20 ते घेऊ शकतो का 22-20 सर? किती मिनिटाची टाइम फ्रेम आहे तुमची? 5 मिनिटच आहे आता सध्या, 5 5 मिनिटाचा मिनिट टाइम फ्रेम. पण 5 चला ठीक मिनिटावरती आहे सर, आपण सिलेक्टच 15 करत 15 नाहीये चला, आपण. 15 करू सर, 15 करू, काय प्रॉब्लेम नाहीये. मी जस्ट एक 15 ऍव्हरेज टाइम बघत फ्रेम. होतं आणि 15 कोणती कॅन्डल मिनिटाचं. म्हणताय तुम्ही? ते सांगतो ना सर, आपला 22-20 म्हणजे 11च्या फ्रायडे ऑगस्ट 22-20. कारण डायरेक्टली 22-30 दाखवते मला, 20 दाखवू शकत नाही, कारण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम हो वरती 20 कशी हो, दाखवणार? राईट हा बरोबर हा, राईट हा. तर मग मी तेच म्हणत होतो सर, आता फॉर एक्झाम्पल 7 ऑगस्ट 19-30 म्हणजे 17-30. तुम्हाला जर बघायचं असेल की मार्केट काय करू शकतो, तर त्याच्या आधी तुम्हाला टॉप घ्यायचा आहे. वरच्या साईडला कुठलं पेंडिंग स्ट्रक्चर आहे का ते बघायचंय. जसं की मी या ठिकाणी बघतोय की खालच्या साईडला मला इथे गॅप दिसतोय, हा थोडासा अनम्यूट करतो मी. तर खालच्या साईडला मला गॅप दिसतोय आणि मार्केटने इथे डबल बॉटम पण तयार केलेला आहे आणि एक्झॅक्टली तिथून वरती जात आहे. तर गोल्ड जर परवा दिवशी ओपन झाल्यावरती जर वरती जात असेल, जी पण ही खालची बॉटमची कॅन्डल असेल मी ती सिलेक्ट करणार आहे. पण जर गोल्ड सेलिंगला येत असेल तर मी हीच रेंज कंटिन्यू घेणार असं. आणि जसं तुम्ही आता ही जी चालू रेंज घेतली मी, जसं तुम्ही ही रेंज घेता खालून जर इनकम्प्लीट आणि कम्प्लीट जर बघितलं तर एक्झॅक्टली तुम्हाला ट्रेड बघायला भेटतोय. हेच बघा ना तुम्ही, इथे पण तुम्हाला ट्रेड बघायला भेटतोय 120 पिप्सचा. इथून गोल्ड वरती जात असेल तुम्ही हेच वरती लावू शकता. परत तुम्हाला 50% ला अजून एक ट्रेड बघायला भेटतो. इथून खालच्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर इथून गोल्ड वरती जाते. तुम्ही हीच बॉडी पासून जर मार्क केलं तर तुम्हाला वरती 75% ट्रेड बघायला भेटेल. इथे वरती जर गॅप असेल या ठिकाणी हा बॉक्स घेऊन तुम्ही लावू शकता इथे एक्झॅक्टली वरून बॉडी पासून. हा बॉक्स जर तुम्हाला कळत नसेल तर सेम हाच बॉक्स घेऊन जर वरून लावला तर याच्या 50% पासून तुम्ही इथून बाईंगचा ट्रेड प्लॅन करू शकता. आता रनिंग मध्ये सांगतोय मी, 70 पिप्स रनिंग आहे त्या ट्रेड मध्ये आणि वरती इथं एक पेंडिंग स्ट्रक्चर येते. मग गोल्ड इथपर्यंत जाऊन परत खाली पण येऊ शकतं. असं असे तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचे स्वतःचे स्वतः. आणि काही जरी समजलं नाही तर तुम्ही बिंदास विचारू शकता, मला स्क्रीनशॉट टाकू शकता तुम्ही टेलिग्रामला की आम्ही ही रेंज ड्रॉ केली होती, मला हे समजलं नाही सांगा. मी फक्त एवढं सांगू शकतो की जे नवीन आहेत किंवा ज्यांना काही समजत नसेल तर त्यांनी एकदा पूर्ण, कारण आज आणि उद्या तुमच्याकडे 2 दिवस आहेत, तुम्ही पूर्ण अभ्यास करू शकता, बॅक टेस्टिंग करू शकता. काल मी बॅक टेस्ट केली ना, जे तुम्ही ट्रेड दिलात ना सेम ट्रेड माझे पण होते काल सेम. बरोबर. आणि मी एक गोष्ट नोटीस करतो, एवढ्या काही दिवसामध्ये बरेच जणांनी प्रॉपर अनालिसिस करून काम करतायत. म्हणजे त्यांचं आणि माझं अनालिसिस पण सेम होते. मी स्क्रीनशॉट बघत असतो प्रत्येकाचे. माझे आपले 2 स्टुडंट आहेत आपल्या ह्याच्यात, जे बिगनर आहेत. म्हणजे जसं माझी सिस्टर आहे आणि एक ब्रदर आहे. तर त्यांना मी सजेस्ट केलंय. तर त्यांना थोडं मी सांगितलं की बाबा व्हिडिओ आपल्या ज्या काय आहेत पाचच्या युट्यूबला वगैरे चेक करा. तर ते अजून त्या बिगिनर त्यांना थोडं कळत नाहीये. त्यांना बोललो मी की प्रॅक्टिस करा म्हणून. एक गोष्ट सांगतो, ज्यांना मार्केट विषयी नॉलेज नसेल किंवा जे लोक नवीन असतील, आता तुम्ही सिस्टर म्हणताय तर तुमच्या सिस्टरला मार्केटमध्ये किती नॉलेज आहे? समजा ते आता जर त्यांनी चालू केलं असेल तर त्यांच्यासाठी स्क्रीनवरती हे काय वरती खाली होते ह्याच्यापासून सुरुवात करावी लागेल. आता आपल्याला माहिती की कॅन्डल आहेत, पण त्यांना माहिती काय कॅन्डल आहे, त्याचा टाइम फ्रेम कोणता आहे, त्याच्यानंतर हे ऍप्लिकेशन कोणतं आहे, हा पेअर कोणता आहे, त्याच्या बेसिस सगळं नॉलेज पाहिजे. हो बरोबर. हा, मग त्याच्यानंतर त्यांना जेव्हा बेसिक नॉलेज येईल त्याच्यानंतर मग हे ऍडव्हान्स जे आपला सेटअप आहे तो शिकू शकतात त्या. पण डायरेक्टली मी एखादा नवीन कुणालाही सांगितलं की मी असं असं काम करतोय तर त्याला हे काहीच कळणार नाही की मी काय घेऊन बसलोय समोर, कारण मार्केटचं बेसिक नॉलेज मला पाहिजे.
आता जेव्हा तुम्ही पण नवीन असताल तेव्हा तुम्हाला हे काहीच कळत नसतील की मार्केटमध्ये हे काय आहे, वरती काय चाललंय, खाली काय येतंय. पण जेव्हा जेव्हा हळू नॉलेज, आणि हे काय लगेच 1-2 महिन्याचं काम नाहीये. तुम्हाला प्रॉपर आधी बेसिक पासून शिकावं लागतं. की फॉरेक्स मार्केट म्हणजे काय असतं, इंडियन मार्केटमध्ये मग त्याचे स्टॉक म्हणजे काय असतात, किंवा आपण बाईंग सेलिंग म्हणजे काय करतो, सगळ्या गोष्टी, स्टॉप लॉस म्हणजे काय, टार्गेट म्हणजे काय, छोट्या छोट्या गोष्टी, टाइम फ्रेम म्हणजे काय असतात, आणि एका टाइम फ्रेम मध्ये कॅन्डल कशी तयार होतात, ओपनिंग क्लोजिंग वगैरे सगळं, बॉडी, परत कॅन्डलची वीक. ओके, थोडक्यात हॅलो म्हणजे सर, बेसिक हे नॉलेज पाहिजे. मोबाईलवर पण बोला. चालेल का? हॅलो हो, सर. मोबाईल वरती पण चालेल, कशातही चालेल, मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप, कुठेही घ्या तुम्ही, सगळीकडे चालेल. पण हा सेटअप मोबाईलवर स्क्रीनवर होईल का? हो, होतो आहे. पण लॅपटॉप कशातही कशातही युज होत करू आहे ना? शकता तुम्ही. हो, तुम्ही नीट हा. बघितलं तर मी बऱ्याच वेळा मी फोन मधून डायरेक्टली माझा जो व्ह्यू आहे तो मी शेअर करतो ग्रुपमध्ये, चॅनलवरती तुम्ही बघा, टेलिग्राम चॅनलमध्ये. मी जास्त ते मोठी स्क्रीन घेऊन बसत नाही, कारण मला स्वतः पर्सनली मोठ्या स्क्रीनचा खूप कंटाळा आहे. नाही पण सर ठीक आहे, कसं ठीक असतं, आहे. एकदम मोठ्या स्क्रीनमध्ये प्रॉपर आपल्याला दिसतं ना 50%, 25%. जे बिगिनर दिसतं, पण मला लोकांसाठी ऍटलिस्ट फॉर वन मंथ प्रॅक्टिससाठी तुम्ही लॅपटॉप वापरा, असं माझं म्हणजे त्याच्यात तुम्ही हो, परफेक्ट नक्की दिसतं सर ते काय. नक्की एकदा नक्की. तुमचं आता डोळं मला बसलं, सवय हात झाली बसलं, त्याच्यामुळे मग मी छोटी स्क्रीन हा येस, बघतो. तुमच्याकडे म्हणजे काय छोटा मोबाईल असला तरी तुम्ही करू शकता सर. ते बरोबर, बिगिनर आणि आपल्यासारख्या लोकांना 1 महिना लागतात ते बरोबर, परफेक्ट बरोबर. मॅनेज ज्यांना व्हायला. पण हो. प्रॉपर बघायचं आहे त्यांनी लॅपटॉप तरी, हे असा अर्थ नाही की माझा लगेच तुम्ही लॅपटॉप घ्यावा. कारण तुम्ही आधी मोबाईल मधून पण तुम्ही करू शकता, जर एकदमच तुम्ही नवीन किंवा तुमचं बजेट नसेल तर. नाहीतर काही काही असं पण असतात की ते लगेच मग लॅपटॉपच्या मागे जाणार, बघणार, असं नको. ज्यांना शिकायचं आहे ना ते थोडस सर त्यांनी तुम्ही आधी ट्रेड 1-2 पण महिने. शेअर करतात का? हो, करतो. तुम्ही टेलिग्राम चॅनल बघा हॅलो. एकदा. टेलिग्राम चॅनल एकदा बघा, त्याच्यावरती मी शेअर करतो सगळं. ठीक आहे, ठीक आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की आपलं जर एवढं कॅल्क्युलेटेड मॅथमॅटिक्स बेस्ड जर सेटअप असेल तर तुम्ही अजून शेअर करा तुमच्या मित्रांना वगैरे. कारण आता सध्या जर जर हम्म. एखादा XYZ माणूस असेल, तो जर सेटअपच्या शोधात असेल तर त्याला आपला सेटअप दिसला पाहिजे. असं नको की ते दुसरंच कुठलं तरी कोणाचा तरी सेटअप घेतोय आणि त्याच्यात त्याला काही शिकायला भेटलं नाही. तू असं कराच बस. कारण सुरुवातीच्या काळात मी स्वतः मार्केटला फॉरेक्समध्ये पण सांगतोय, मी 1.5 ते 2 लाख रुपये स्पेंड केलेले आहेत दुसऱ्यांचे कोर्स करण्यासाठी. पण कोणत्याच कोर्स मधून काहीच भेटलेलं नाहीये मला. कोणाचे डाऊट असतील तर विचारा. माईक तुमचा अनम्यूट करा आणि एकदा विचारा. कोणाचे डाऊट असू दे, काही डाऊट असू दे विचारा. नसतील तर मग आपण इथेच थांबूया, आणि हे जर रेकॉर्डिंग तुम्हाला युट्यूबला बघायला भेटेल. ओके, आणि मार्केटमध्ये मी तुम्हाला सांगितलंय हे इथे खालच्या साईडला पण पेंडिंग आहे थोडं. पण आता आपण छोट्या टाइम फ्रेम वरती बघितलं तर हे एकदा मार्केटने इथपर्यंत गेलं पाहिजे, इथून इथपर्यंत. मग त्याच्यानंतर तुम्ही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा पण ओपनिंग होतं सोमवारी गोल्ड, त्याच ओपनिंग झाल्या बाईंग सेलिंग म्हणजे गॅमलिंग करायची नाहीये. आपल्या ज्या प्रॉपर कंडिशन आहे त्याच्यावरती काम करायचं. आधी मार्केटला एक मुवमेंट होऊ द्यायची, वरच्या साईडला असेल किंवा खालच्या, बघायचंय की पेंडिंग कोणत्या साईडला आहे. बोला. सर गॅप काय अप तर डाऊट नाही आहेत होणार का? ना? गॅप अप तर नाही काही होणार होऊ ना? द्या, गॅप अप होऊ द्या, गॅप डाऊन होऊ द्या. जर गॅप अप झालं तर आपल्यासाठी चांगलंच आहे. मग आपण लगेच डाऊनची रेंज इथून काढू शकतो अपसाईडची. काही ओके, होऊ द्या. ओके. फक्त मग सर एवढंच की मग होल्डिंग वगैरे. हां. हो, हम्म, हो, हो सर. बोला. हो सर. नाही, नाही मी हेच म्हणत होतो, समजा इन केस गॅप अप करून आपलं स्ट्रॉंग प्रोबॅबिलिटी आपलं सेल्सचं आलं, मग आपण हे कॅन्डल वापरू शकतो का? 15 मिनिटाच्या टाईम नक्की वापरू फ्रेमवर शकता. जे 8 ऑगस्टचं सॉरी 8 ऑगस्टचं हम्म, 0.045चं. नक्की वापरू शकता तुम्ही. डाऊन साईड जिथून पण गोल्ड वरती गेलेलं आहे तिथून तुम्ही रेंज काढू शकता, अप साईडला बघू शकता गोल्ड कुठपर्यंत जाणार आहे. आणि त्याच्यात पण जर वरच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर कुठे ठेवलं तर तुमची एंट्री भेटणारच 100% तुम्हाला. कारण आपण पूर्ण कंडिशन वरतीच बघतोय ना, कम्प्लीट, इनकम्प्लीट. त्याच्यात पण आपण पुल बॅकचे वाट बघतोय, असं नाही की रनिंग कॅन्डल मध्ये घुसतोय डायरेक्टली. 2-3 गोष्टीच महत्वाच्या आहेत. एक हॅलो. म्हणजे तुमचं हा, बोला. आवाज येतोय, बोला तुम्ही.
हॅलो, आता कोण बोलत होतो? बोला. बोला. सर 19 सॉरी 1800 ची कॅन्डल आहे का नाही, 7 ऑगस्टची. ओके. तिथं सेलिंग साईडला तीच कॅन्डल घ्यायची ना, आता म्हणजे स्ट्रक्चर कम्प्लीट झाले त्याच्यामुळे. 1800 ची नाही ती कॅन्डल. 15 मिनिटाची जर 18 बघितली ना तर ती 1800 18. हा, ओके ओके. 15 मिनिटाची हीच घेतलेली आहे मी. पण जर नीट बघितलं तर मी अप साईडला बघितलं तर टॉपची कॅन्डल सिलेक्ट केलेली ही रेड लाईनची. रेड कॅन्डल नाही सर, 18-15. 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम वर म्हणतोय मी 1800. ओके, आपण 30 मिनिटावरती पण बघू. आधी सगळं आपण डिलीट करू ज्यातून आपण ड्रॉ केलेलं आहे ते. फक्त आता इथं एक मेन विषय काय आहे हे पण सांगतो, की जी आपण कॅन्डल सेलिंग साठी निवडतोय ना, ती ऑलरेडी हा. खालची कॅन्डल आहे. खालून वरती गेलेली कॅन्डल आहे. ते वरून खाली आलेली नाहीये, म्हणजे सेलिंगची नाही कॅन्डल ही. हे बाईंगच्या मार्केटमध्ये आपण सेलिंगचं रेंज काढतोय. तरी पण आपण बघू. तसं पण ही न्यूजची कॅन्डल आहे. न्यूजची कॅन्डल आपण बघू सिलेक्ट करू. 18 डाऊन साईड. ओके, आपल्याला रेंज भेटली एक्झॅक्टली इथून इथपर्यंत. हा, तिथं 75% ला सपोर्ट घेतला मार्केट. हो, आपण शिफ्ट झालो छोट्या टाइम फ्रेम वरती. 75 च्या इथे पण तुम्हाला एक ट्रेड भेटतोय. बरेच ट्रेड भेटतात त्याच्यातून. हे बघा, 75 ला पण प्रॉपर ट्रेड आहे. हाच बॉक्स घेऊन जर तुम्ही वरती ठेवला तर वरच्या साईडला पण तुम्हाला इथे एक ट्रेड बघायला भेटतोय. हा. हा बॉक्स इथे ठेवला तर खालच्या side सर म्यूट झालात तुम्ही. आवाज येत नाही सर. हॅलो, एकदा चेक सर करा आवाज येत येतोय का? नव्हता काहीच. ओके 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 ओके. अनम्यूट झाला असेल एकच मिनिट. तर हे समजलं तुम्हाला मी आता जे काय सांगितलं ते? हे जे मी ड्रॉ केलेले ते समजलं? परत सांगा सर, परत सांगा. ओके ओके, परत सांगतो. एक गोष्ट मी नोटीस काय करतोय, की जेव्हा तुम्ही आता म्हटलात की 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपण सेलिंगचा हे करूयात. सेलिंगची रेंज काढली आपण. परत आवाज बंद झाला सर. परत आवाज बंद झाला तुमचा. एवढं झालं